स्वागत आहे मित्रांनो आपल्या एक न्यू व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी. आज तुम्हाला मी शेवभाजी रेसिपी दाखवणार आहे. आपल्या गावाकडील पद्धतीने कशी बनवायची, काय काय त्याला लागतं मटेरियल सगळं दाखवेन मित्रांनो तुम्हाला. तर चला तुम्हाला मी आज शेवभाजी गावाकडल्या स्टाईलने कशी बनवायची ते दाखवतो. चला बघा मित्रांनो काय काय लागतं सामान. खोबरं आहे, किसून खोबरं घेतलेलं आहे मित्रांनो. टमाटर, कांदा, लसूण आहे, सगळे परतून घेतलेले आहे. बघा मिरच्या पण परतून घेतलेले आहे. आणि इकडे कोथिंबीर पण आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मित्रांनो. आधी कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची, चांगलं बारीक कापून घ्यायचं. आणि हे मटेरियल सगळं आता मिक्सरमध्ये आहे ना बारीक करून घ्यायचं. मसाले मित्रांनो काय काय घ्यायचं, हळद घ्यायची, धना पावडर घ्यायची, आणि शेवभाजी मसाला घेतलेला आहे. हे कांदा वगैरे सगळं दळून घेतलेलं आहे. आणि कढईवर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात जिरे टाकलेले आहे. आता त्याच्यात टाकून घ्यायचं मित्रांनो. आपण जे मसाला दळला होता ना त्याच्यात ॲड करून घ्यायचा. थोडं त्याला फिरून घ्यायचं, सगळं त्याच्यातला मिक्सरमधला मसाला काढून घ्यायचा. गॅस थोडा फुल करायचा, जसं आपल्याला लागेल तसं. मीठ आहे ना वरून टाकायचं मग आपल्या चवीनुसार. चांगलं एकदा त्याला हलवून घ्यायचं, व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं एकदा. पण आता त्याच्यामध्ये ना आपण मसाले काढलेले आहे ना ते ॲड करून घ्यायचे. धना पावडर, शेवभाजी मसाला, धना पावडर आणि त्याने ॲड करून घेतलं. हळद ते पण टाकलं. चांगलं त्याचा कलर बदलूस तर त्याला गरम करायचं. तुम्हाला लागेल तसं एवढा गॅसवर ठेवायचं. तेल सुटूस तर त्याला परतून घ्यायचं. आपल्या चवीनुसार त्याच्यात मीठ आहे ना ॲड करून घ्यायचं. जास्त नाही, तुम्हाला जसं लागेल तसं मीठ टाकून घ्यायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं सगळ्याला. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मित्रांनो. आता त्याच्यात आहे ना पाणी टाकू आपण. पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं बनवायचे असेल तेवढं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. चांगलं त्याला आहे ना एकदा फिरून घ्यायचं. चांगलं ते बारीक मसाला एकदम पातळ पाण्यात मिसळून घ्यायचा. हे बघा मित्रांनो, आपल्या भाजीचा कलर वेगळा झालेला आहे ना. आता उकळी पण सुटलेली आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर आहे ना ॲड करून घेऊ. कोथिंबीर आता आपण ॲड करून घेतली. चांगली भाजीला चांगली उकळी पण फुटलेली व्यवस्थित मध्ये उकळी पण फुटलेली. आता वरून थोडीशी ना आपण शेव ॲड करून घेतली. तुम्हाला लागेल तेवढी शेव ॲड करून घ्यायची. जर तुम्हाला असं ह्याच्यानं तर आधी भाजी झाल्यावर देखील तुम्ही शेव ॲड करू शकता.
पण आम्ही आधीच टाकून घेतली, कारण की आम्ही अशाच पद्धतीने गावाकडे शेवभाजी बनवत असतो. बघू शकता मित्रांनो, एकदम व्यवस्थित अशा उकळ्यास फुटल्यात भाजीला आणि त्याच्यात कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि कलर देखील भाजीचा चेंज झालेला आहे. त्याला एकदा आपण आहे ना व्यवस्थित हलवून घेऊ एकदा. मस्त असं झालेली आहे आपली शेवभाजी. थोडंफार तिला उकळू देऊ अजून थोडं. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी मित्रांनो तुम्ही शेव त्याच्यात ॲड करू शकता. तसं आम्ही दोघंच त्याच्यामुळं आम्ही थोडी कमीच ॲड केलेली आहे. तुमच्या खटल्यानुसार तुम्ही त्याच्यात मटेरियल वगैरे ॲड करू शकता. तसं अजून दाखवतो मित्रांनो, पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो भाजी कशी वाटते. हे बघा मित्रांनो, आता आपली भाजी झालेली आहे. जेवायला बसलो आहे. हे बघा ताट केलेलं आहे. आता एक घास खाऊन पाहू कसंही झाली. भाजीची चव तर एकदम भारी झालेली आहे, हॉटेलपेक्षा मस्त झालेली आहे. आता जेवण करतो मित्रांनो. कांदा वगैरे, कांदा कापलेला आहे, भात आहे, लिंबू आहे आणि बाजरीची भाकर आहे. चांगली झालेली आहे मित्रांनो भाजी. या जेवायला. मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय आदिवासी सर्वांना.